म्हणजे महापातक सुद्धा नाश करण्याची ताकद शक्ती ही महिलांमध्ये आहे। आरक्षणामधलं 50% आरक्षण हे महिलांसाठी दिलं जावं हे मी आज इथे आवर्जून सांगू इच्छिते। या आरक्षणाचा मुद्दा आलाच आहे तर मी विरोधी पक्षामध्ये मी एकमेव महिला सदस्य आहे आणि त्या नात्याने मी माझ्या महाराष्ट्राच्या महिला भगिनींसाठी काही बोलू इच्छिते, कारण महिलांची संख्या सुद्धा या महाराष्ट्रामध्ये 50% किंवा त्याहून थोडी अधिकच आहे। आणि आपल्या या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये पुराण काळापासून व्यास ऋषी मुनींपासून आपण ऐकत आहोत की यत्र नार्यस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता। आणि कुठलेही शुभ कार्य सुरू करताना तेव्हा अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरेत नित्यम महापातक नाशनम, म्हणजे महापातक सुद्धा नाश करण्याची ताकद शक्ती ही महिलांमध्ये आहे। आणि म्हणून ह्या शक्तीचा महाराष्ट्र सरकारने सुद्धा महिला शक्तीची दखल घेऊन माझ्या या महाराष्ट्रातील महिला भगिनींना आणि मुलींना या आरक्षणामध्ये प्रत्येक महिलेला ती ज्या जातीमध्ये जन्माला आली आहे त्या जातीच्या आरक्षणामधलं 50% आरक्षण हे महिलांसाठी दिलं जावं हे मी आज इथे आवर्जून सांगू इच्छिते। आणि सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि यासाठी पुढील पावले उचलावी एवढंच मी सांगते आणि थांबते। मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद सभापती महोदय। जय हिंद, जय महाराष्ट्र।